नमस्कार मित्रांनो, काल आपला व्हिडिओ नाही आला. काल आपण देवंडीमधून रात्री निघलो. काल आपल्याला टाईमच भेटला नाही. आपल्याला गाडी पोचवायची होती अहमदाबादला, त्यामुळं काल टाईमच भेटला नाही. काय करणार. काल सकाळी एक ॲक्सिडेंट बघितला. मनोर पार केल्यावर चारोटी टोल नाक्याच्या अलीकड एक आपली राजस्थानची गाडी आहे. तर तो ॲक्सिडेंट असा आहे का झोप ड्रायव्हरची पूर्ण नसली झाली. गाडीची अवस्था बघून तर असंच वाटतंय ड्रायव्हर झोपेमध्येच गेलाय. एकदम बेकार ॲक्सिडेंट आहे एकदम. काय समजून नाही आलं. मी पण रनिंगमध्ये होतो. चालू मध्ये तो व्हिडिओ बनवला होता. तर मला एवढं सांगणे ड्रायव्हर मित्रांना का झोप आली तर निवांत कुठेतरी ढाब्यात टाका यार. झोप आल्यावर झोपेत गाडी नका चालू. भले एक दिवस लेट का होईना पार्टी पोचा तुम्ही. आणि आजकाल काय झालंय का गुजरात लाईनला ट्रॉफिकचं लय अवघड परिस्थिती झाली. 8-8, 10-10 तास, 15-15 तास, 20-20 तास, 24 घंटे ट्रॉफिक आहे. त्यामुळं गाड्या लेट होतात आणि लेट झाल्यामुळं पुढं पार्ट्यांना माल लेट पोहोचतो. त्यामुळं ड्रायव्हर लोक घाई करतात. झोप आली तरी तसेच गाडी चालवतात. तर झोपेत नका गाड्या चालवता. एक दिवस लेट तर लेट, काय फरक पडत नाही. पार्टी काय कुठं पळून जात नाही का आपलं. काय कोणी आपल्याला काय फाशी देणार नाही का काय नाही. पण आपल्या हातपाय सांभाळून, जीव सांभाळून. कारण आपल्याला काय झालं तर आपल्या मागं भरपूर फॅमिली, आपले आईवडील, आपले भाऊ बहीण, आपले बायका पोरं यांचा थोडाफार विचार करूनच मला तरी वाटतं आता. कारण जर आपण आदो होऊन बसलो तर मग सगळंच थांबतंय मागं. कारण आपल्या मागं मग